सर्वांना नमस्कार। माती नमुना कसा काढायचा याबद्दल माहिती घेणार आहोत। त्या अगोदर सुरुवातीला माती परीक्षण म्हणजे काय हे जाणून घेऊयात। मातीमध्ये अंगभूत असणारे जैविक आणि रासायनिक जे घटक आहेत ते किती प्रमाणात आहेत हे काढणे म्हणजेच माती परीक्षण करणे होय। तर माती परीक्षण कशासाठी करायचं, तर आपल्या जमिनीला खतांची मात्रा किती द्यायला हवी हे समजण्यासाठी। त्याच पद्धतीने मातीमध्ये असणारे रासायनिक घटक किती आहेत आणि जैविक घटक म्हणजेच मातीचे जे गुणधर्म आहेत, मातीमध्ये असणारा ऑर्गॅनिक कार्बन पीएच म्हणजे सामू, त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे जमिनीमध्ये असणारी क्षारता, याचं प्रमाण किती आहे हे समजण्यासाठी आपण माती परीक्षण करतो। तर माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला मातीचा पीएच, ईसी आणि ओसी हे घटक कळतात। पीएच म्हणजे सामू, ईसी म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि ओसी म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन। तर याच्या सोबतच मातीमध्ये असणारे मुख्य मूलद्रव्य जे 18 मूलद्रव्य आपल्या झाडांसाठी उपयोगी असतात त्यातले मुख्य मूलद्रव्य, त्यातील प्राथमिक आणि दुय्यम घटक म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम, त्याचसोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर हे घटक आपल्याला समजतात। तर माती परीक्षण करण्यासाठी माती नमुना कसा घ्यायचा हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसतं। तर माती नमुना घेताना माती नमुना कुठून घ्यावा याच्या अगोदर माती नमुना कुठून घेऊ नये हे मी तुम्हाला सांगते। तर सुरुवातीला आपण इथं डेमो म्हणून विहीर दाखवलेली आहे। तर विहिरीच्या आजूबाजूला असणारे माती जे आहे तिथला नमुना आपण घ्यायचा नाही। त्याच पद्धतीने आपल्या शेतामध्ये जे खताचे ढिगारे असतात किंवा गाई गोठ्याची जागा असते त्या ठिकाणचे माती नमुने घ्यायचे नाहीत। त्यानंतर आपल्या शेतामध्ये असणारी मोठी झाडं, त्या झाडाच्या सावलीखाली असणारा माती नमुना आपण घ्यायचा नाहीये। त्याच पद्धतीने पाण्याचा जो पाट असतो त्या पाटाच्या कडेची माती आपण घ्यायची नाही। त्याच पद्धतीने काही शेतामध्ये पाणथळ जागा असतात की जिथं पाणी साचून राहतं त्या ठिकाणचा माती नमुना आपण घ्यायचा नाहीये। तर माती नमुना आपल्याला एका क्षेत्रातला काढायचा आहे तर त्या क्षेत्राची जमिनीची प्रतवारी ही सारख्या प्रमाणात असावी। म्हणजेच काही ठिकाणी लाल माती असेल, काही ठिकाणी काळी माती असेल, तर दोन्ही जमिनींचा माती नमुना घेताना आपण तो वेगवेगळा घ्यायचा आहे। तर हे आपण एक एकराचं क्षेत्र कन्सिडर करू। ह्या एकर क्षेत्रामधून आपण माती नमुना घेत असताना ह्या पद्धतीने आपण झिगझॅग लाईन टाकलेल्या आहेत। झिगझॅग म्हणजे एक आड एक। तर या पद्धतीने आपण 6 ठिकाणचा नमुना घेणार आहोत एक एकरामध्ये। तर ह्या 6 ठिकाणचा नमुना घेताना माती नमुना घेत असताना आपल्याला साहित्य काय लागणार आहे, प्लास्टिकचं घमेलं घ्यायचं। शक्यतो कोणतंही लोखंडी किंवा इतर धातूचं मटेरियल आपण घ्यायचं नाही, कारण मातीचे गुणधर्म त्याच्यामुळे बदलू शकतात। तर प्लास्टिकचं घमेलं लागेल। त्याच्यानंतर एक चांगली काठी ज्याच्या साहाय्याने आपण ह्या खड्ड्यातली माती उकरू शकतो। त्याच्यानंतर ही माती नमुना पिशवी आहे आणि माती नमुन्यामध्ये आपल्याला चिठ्ठी टाकायची, तर ही चिठ्ठी आहे। तर माती नमुना घेत असताना आपण व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे नमुने घेतो आपण, ज्यांचे मुळं हे खोलवर जात नाहीत। उदाहरणार्थ बाजरी, ज्वारी ह्या पिकांमध्ये जास्त मुळं खोलवर गेलेले नसतात। तर त्यासाठी आपल्याला 15 सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा आहे, 15 ते 20 सेंटीमीटरचा। त्याच्यानंतर कापूस किंवा ऊस असेल त्यांची मुळं थोडीशी खोलवर जातात, तर त्यासाठी 20 ते 30 सेंटीमीटर खोलीचा खड्डा घ्यायचा आहे। आणि जी फळझाडं आहेत त्या फळझाडांसाठी आपल्याला 30 ते 40 सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा आहे। फळझाडांसाठी माती नमुना घेताना झाडाच्या बुंध्यापासून 30 ते 40 सेंटीमीटर बाजूचा माती नमुना आपल्याला घ्यायचा आहे। तर हा व्ही आकाराचा खड्डा घेतल्यानंतर या खड्ड्यामधून आपल्याला धातूच्या म्हणजे आपण कुदळ किंवा खुरपे याच्या साह्याने माती न काढता लाकडाच्या साह्याने अशी कडेची माती आपण काढून घ्यायची आणि ती माती काढल्यानंतर घमेल्यात जमा करायची। अशी आपण 6 ठिकाणची माती जमा करणार आहोत। तर प्रत्येक ठिकाणची 1 किलो माती, याप्रमाणे आपण 1 एकर क्षेत्रातली 6 किलो माती जमा करणार आहोत। 6 किलो माती जमा झाल्यानंतर ही माती एका ठिकाणी आपण गोळा करणार। आणि जर माती ओली असेल, काही वेळा काय होतं पावसात आपण नमुने काढतो, माती ओली असेल तर ती पूर्णपणे सुकवून घ्यायची आपल्याला आणि या मातीमध्ये काही दगडगोटे असतील बारीक बारीक ते काढून घ्यायचे दगडगोटे। त्याच्यानंतर या मातीचे असे 4 समान भाग करायचे। हे समान भाग जे केलेले आहेत त्यातले 2 समान भाग आपण बाजूला काढून घेणार आहोत। म्हणजे ह्या फुले मारलेल्या आहेत त्यातले 2 समान भाग आपण बाजूला काढून घेणार आणि फक्त हे बरोबरचे ज्या फुले आहेत ते समान भाग आपण ठेवणार आहोत। अशा पद्धतीने आपली जवळपास 6 किलो जी माती होती त्या मातीचा शेवट आपल्याला अर्धा किलो माती नमुन्यासाठी पाठवायची आहे। अर्धा किलो माती घेतल्यानंतर ही माती आपण या कापडी बॅगमध्ये किंवा शेतकऱ्यांकडे कापडी बॅग उपलब्ध नसतील तर प्लास्टिकच्या बॅगमध्ये जरी टाकल्या तरी ते घेऊ शकतात। फक्त प्लास्टिकची बॅग फाटण्याची भीती असते, ती काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची आहे। तर ही माती नमुना पिशवीमध्ये आपण माती भरल्यानंतर ही माती नमुना चिठ्ठी आहे। तर आपल्याकडे काही प्रकल्प किंवा शेतीशाळा असतात त्यांचे आपण शेतकऱ्यांचे मृदा नमुने घेत असतो, त्याची ही चिठ्ठी आहे। शेतकऱ्यांनी चिठ्ठी टाकताना त्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, गाव, तालुका, जिल्हा, मोबाईल नंबर, शेतकऱ्याचा आधार क्रमांक, त्याचप्रमाणे सर्वे नंबर
आणि मागील जे पीक घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या जमिनीतलं ते पीक पुढील कोणतं पीक घ्यायचं आहे ते पीक, अशा पद्धतीची माहिती भरून ही चिठ्ठी व्यवस्थितरित्या 3 नमुना घेतलेल्या पिशवीमध्ये भरायची आहे. शेतकरी बांधवांना मी विनंती करते की खरीप हंगाम सुरू होत आहे, तर कोणतेही पीक घेण्या अगोदर आपल्या मातीचे परीक्षण करण्यासाठी माती नमुना प्रयोगशाळेत पाठवावा, असे मी तालुका कृषी अधिकारी कार्यालय श्रीगोंदा, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय कर्जत आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने आवाहन करते.